असं की आपल्या जिल्ह्यातील दोन महाभागांनी त्यावेळी माझ्यावर आरोप केले होते. एक माजी महसूल मंत्री होते, एक विद्यमान आमदार होते की पैशाचा मोठा वापर झाला. आम्ही विभागाच्या वतीने या संदर्भात कायदेशीर कारवाई करण्याचा पण निर्णय केला होता. परंतु आज मला या गोष्टीचं समाधान आहे की आज या संपूर्ण आरोपाला उत्तर म्हणून आज सगळ्या जिल्ह्यातील तलाठी बांधवांना नियुक्तीपत्र देऊन त्यांना एक मोठी चपराक या निमित्तानं विभागाने दिलेली आहे. खरं म्हणजे मला त्यांना माजी महसूल मंत्र्यांना माझं आव्हान आहे, एकदा तुम्ही साईबाबाकडे या, मंदिरामध्ये सांगतो मी, पण बाबाच्या समोर शक्तीने सांगा की भ्रष्टाचार झालेला आहे म्हणून. नाहीतर मग जर एक उदाहरण जरी भ्रष्टाचार झालं पुढं, एक तर मी राजकारणातून बाजूला होईल आणि तुम्ही सिद्ध करू शकला नाही तर तुम्ही तरी आता राजकारणातून बाजूला व्हा. हे माझं तर जाहीर आव्हान आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.